हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानानेजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 9 सोशल हेल्थ यामधील तिसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये सायबर क्राईम आणखी इतर काही घटना, काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. पाहूयात आपण पुढं. इंटरनेट माय फ्रेंड, विजिट दी वेबसाईट www.cyberswachhataKendra.gov.in. तर या वेबसाईटवर आपण जरूर पहा आणि तिथं जाऊन आपण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेऊया. सायबर क्राईम म्हणजे काय? तर सायबर गुन्हे म्हणजे काय? इंटरनेटच्या सहाय्यानं ज्या गोष्टी, जे गुन्हे केले जातात ते सर्व याच्यामध्ये येतात. मग आता त्याच्यामध्ये काय काय असू शकतं ते आपण पाहूया. बँक्स कंटिन्युअसली स्प्रेड द मेसेज ऑन मोबाईल फोन्स अबाउट नॉट टू डिस्क्लोज दी आधार और पॅन नंबर और क्रेडिट कार्ड नंबर और डेबिट कार्ड नंबर. म्हणजे आपल्याकडं असणारा जो आधार कार्ड नंबर असतो तो डिस्क्लोज करायचा नाही आहे, पॅन नंबर डिस्क्लोज करायचा नाही आहे कोणालाही, क्रेडिट कार्ड डिस्क्लोज करायचं नाही आहे, डेबिट कार्ड नंबरसुद्धा डिस्क्लोज करायचा नाही आहे. अँड एनी अदर पर्सनल इन्फॉर्मेशन इफ डिमांडेड बाय एनी पर्सन. दुसरी व्यक्तिगत माहिती कुणीही विचारल्यानंतर आपण द्यायची नाही आहे. डू नॉट डिस्क्लोज युअर पिन नंबर to anyone while withdrawing cash from ATM machine or purchasing through card payment. Why such instructions are given? तर तुम्ही तुमचा पिन नंबर, हे पोस्टल नंबरवर नव्हे बरं का, तर पिन नंबर आपला हा जो काय ATMचा वापर करून घेऊन आपण जो पिन नंबर तिथं वापरायचा असतो तो इतरांना द्यायचा नाही. कार्ड आपलं इतरांना द्यायचं नसतं, आपणच कार्ड वापरायचं असतं आणि आपणच तो नंबर सेव्ह करून ठेवायचा असतो. ओके, तो इतरांना दाखवायचा किंवा द्यायचा नाही, किंवा कोणी विचारलं तर सांगायचं सुद्धा नसतो. अशा सूचना का दिलेल्या असतात? तर अनेक लोक अशा प्रकारच्या या नंबर्सचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं आपल्या खात्यातील रक्कम दुसरीकडे वळवू शकतात किंवा ते चोरले जाऊ शकतात. ओके, आणि त्यामुळं ते टाळायचं. कन्झ्युमर्स आर डिसिव्ड बाय शोईंग सुपिरियर आयटम्स ऑन वेबसाईट्स बट ॲक्च्युअली सेलिंग दी आयटम्स ऑफ आयदर इन्फिरियर क्वालिटी ऑर इम्पेअर्ड वन्स. बऱ्याच वेळेला ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचे आयटम, चांगल्या क्वालिटीच्या वस्तू डिस्प्लेमध्ये वेबसाईटवर दाखवल्या जातात, परंतु प्रत्यक्ष त्या वस्तूची डिमांड केल्यानंतर, खरेदी केल्यानंतर हातामध्ये पडणारी वस्तू मात्र एकतर कमी दर्जाची असते, इन्फिरियर क्वालिटीची, किंवा खराब झालेली असते, किंवा काही वेळेला ती वस्तूच नसते, म्हणजे वेगळंच काहीतरी येऊ शकतं. याला सुद्धा सायबर क्राईममध्ये घेतलं जातं. बँक ट्रान्झॅक्शन्स आर डन युझिंग पिन विदाउट द नॉलेज ऑफ कन्झ्युमर्स. एखाद्या ग्राहकाच्या न कळतपणे, त्याला कळणार नाही अशा पद्धतीनं त्यांचा पिन नंबर वापरून दुसरे बँक ट्रान्झॅक्शन्स, पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया करणारी एक्सपर्ट्स असतात, त्यांनासुद्धा सायबर क्राईममध्ये आपण घेतो. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अबाउट गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स, दी कंपनीज इज ऑब्टेन्ड फ्रॉम इंटरनेट विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम्स और अदर आयडियाज अँड दे कॅन बी मिसयूज्ड. इट इज कॉल्ड ॲज हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. माहिती चोरली जाते. ठीक आहे, म्हणजे गुप्त किंवा गोपनीय माहिती, म्हणजे शासनाची गोपनीय माहिती किंवा वेगवेगळ्या संस्था असतात, शिक्षण संस्था असतील किंवा काही संशोधन संस्था असतील, त्यांची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते आणि ती इतर लोक वापरू शकतात. नावेडेज क्राईम्स लाईक ओपनिंग ए फेक अकाउंट on Facebook and displaying the false information and thereby teasing the girls or exploiting them financially. ही प्रक्रिया घडत असते.
आता अलीकडच्या काळामध्ये असं हळूहळू ते दिसायला लागलेलं आहे की इंटरनेटच्या साहाय्यानं काही फेक अकाउंट, फेसबुक, मेसेंजर किंवा आणखी इतर इंस्टाग्राम किंवा आणखी अशा प्रकारचे सोशल वेबसाईट्स जे आहेत त्यांच्यावर एखाद्या व्यक्तीची फोटो मिळवले जातात आणि तो फोटो तिथं टाकून तुमचं फेक अकाउंट तयार केलं जातं आणि बदनामीकारक मजकूर किंवा इतर काहीतरी वेगळ्याच प्रकारचे चुकीचे घाणेरडे संदेश त्या ठिकाणी टाकून एखाद्या मुलीला किंवा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या कोणाला सुद्धा त्या ठिकाणी फायनान्शियल ब्लॅकमेल केलं जातं आणि आर्थिक लुबाडणूक होऊ शकते. आर्थिक लुबाडणूक झाली किंवा नाही झाली तरीसुद्धा आणखी एक दुसरा धोका आहे, डिसफेमिंग. एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा होईल अशा प्रकारचं मेसेज त्या ठिकाणी टाकला जाऊ शकतो. मिसयूज और इलिगल सेल ऑफ द रिटन लिटरेचर, सॉफ्टवेअर, फोटोज, व्हिडिओज, म्युझिक एट्सेट्रा. म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं जी लिखित माहिती असेल, सॉफ्टवेअर दुसरीकडे पाठवणं, फोटोज, व्हिडिओज, म्युझिक हे इतरांना प्रोव्हाइड करणं, तर अशा प्रकारच्या कृतीला पायरसी असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक मीडिया इज ऑल्सो मिसयूज्ड बाय सेंडिंग डिरोगेटरी मेसेजेस, स्प्रेडिंग व्हल्गर पिक्चर्स अँड इन्फ्लेमेटरी स्टेटमेंट्स. म्हणजे इथं काय काय होऊ शकतं, बदनामीकारक मजकूर येऊ शकतो, अश्लील चित्रे प्रसारित होऊ शकतात, प्रक्षोभक विधानं केली जात असतात, शिवीगाळ केली जाऊ शकते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींच्याकडं लोकांचं अट्रॅक्शन असू शकतं, कारण माणसाचा हा स्वभाव आहे की जे नेहमी पाहण्यात येत नाही ते पाहायला मिळतंय की तिकडं लोक अट्रॅक्ट होत असतात आणि मग याला प्रसिद्धी जास्त मिळते. ओके. एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू मीडिया लाईक ईमेल, फेसबुक अँड व्हॉट्सअप ऑकर्स व्हेरी फास्ट. या माध्यमातून मेसेजेस फास्ट ट्रान्सफर होत असतो. ओके. हाऊएव्हर आवर पर्सनल इन्फॉर्मेशन अँड फोन नंबर्स आर ऑटोमॅटिकली स्प्रेड अँड देअरबाय रीचेस दी अनवॉन्टेड पर्सन्स which leads to malpractices like incoming of unnecessary messages. म्हणजे काय काय घडू शकतं बघा, आपण ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून माहिती पटकन पास होत असते. यामुळं आपली पर्सनल माहिती, फोन नंबर इतरांना शेअर होत असतो. अशा वेळेला ही माहिती जर चुकीच्या व्यक्तींच्यापर्यंत जर जाऊन पोहोचली तर ते आपल्याला त्या नंबरवर कॉल करत राहतात, मेसेजेस पाठवत राहतात, वेगवेगळ्या पद्धतीनं बदनामी करू शकतात किंवा धमक्या देऊ शकतात. काही वेळेला काही त्या ठिकाणी तुमचे मटेरियल हॅक होऊ शकतं किंवा तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो आणि त्यामुळं तुमचे मोबाईल, कॉम्प्युटर हे डॅमेज होऊ शकतात, खराब होऊ शकतात, बंद पडू शकतात. ओके. ऑल दी अबोव मेन्शन्ड इन्सिडन्सेस आर एक्झाम्पल्स ऑफ सायबर क्राईम. ही सर्व उदाहरणं सायबर क्राईमची आहेत. ओके. कमिटिंग सच क्राईम्स इज ऑल्सो ए मेंटल इलनेस. अशा प्रकारची हे गुन्हे करणं ही सुद्धा मानसिक विकृतीच आहे. लेटर ऑन द क्रिमिनल ऑल्सो हॅज टू फेस दी मेंटल स्ट्रेस. त्याचबरोबर त्या क्रिमिनलला सुद्धा, त्या गुन्हेगाराला सुद्धा मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं. कारण आपण कुठं पकडले जातो का याचं ताणतणाव त्यांना राहणारच आहे. सायबर क्राईम युनिट हॅज बीन न्यूली लॉन्च्ड इन पोलीस डिपार्टमेंट. सायबर क्राईम एक्सपर्ट्स कलेक्ट दी डिटेल्स, इन्व्हेस्टिगेट दी सायबर क्राईम अँड देअरबाय फाइंड दी क्रिमिनल विथ दी हेल्प ऑफ इंटरनेट. तर अशा इंटरनेटच्या साहाय्यानं अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांना पकडण्याचा प्रयत्नसुद्धा होत असतो, त्यांचे तपास कार्य चालू असतं. डू यू नो म्हणून आपल्याला काही माहिती दिलेली आहे. IT ॲक्ट म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. याच्यामध्ये धिस ॲक्ट हॅज बीन एनॅक्टेड सिन्स 17 ऑक्टोबर 2000 अँड बीन अमेंडेड इन 2008. मध्ये ते पारित झालेलं आहे किंवा लागू झालेलं आहे.
पर्सन कमिटिंग दी सायबर क्राईम हॅज टू फेस दी पनिशमेंट लाईक इम्प्रिझनमेंट, तुरुंगवास होऊ शकतो 3 वर्षापर्यंत किंवा 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. महाराष्ट्र इज ॲट फोरफ्रंट ऑन कंट्रोलिंग दी सायबर क्राईम्स अँड इट हॅज बीन प्रूव्ड टू बी फर्स्ट स्टेट टू स्टार्ट ए सेपरेट सायबर क्राईम युनिट. तर अशा सायबर क्राईम युनिट तयार करणारं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र सिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊ. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ताणतणावांचं व्यवस्थापन. हॅव यू सीन दी लाऊडली लाफिंग सिटिझन्स इन मॉर्निंग इन पब्लिक गार्डन्स? शहरी भागामध्ये काही ठिकाणी एखाद्या पब्लिक गार्डनमध्ये, सार्वजनिक उद्यानामध्ये लोक एकत्र येतात आणि त्यांचं जॉगिंग किंवा व्यायामाचा वगैरे जो काही कार्यक्रम असतो तेव्हा एकत्र येऊन ते मोठमोठ्याने हसतात. असं कधी पाहिलं आहे का? नेम ऑफ धिस न्यूली पॉप्युलराइज्ड कन्सेप्ट इज लाफ्टर क्लब. त्याला हास्य क्लब असं म्हणतो. दीज पीपल रिलीव्ह देअर मेंटल स्ट्रेस बाय लाफिंग लाऊडली. मोठमोठ्याने हसून ते त्यांचा ताणतणाव घालवतात. ओके. व्हेरियस वेज ऑफ एक्सप्रेशन लाईक एस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स. तर ताणतणाव कमी करण्याचे अनेक वेगवेगळे जे मार्ग आहेत ते मार्ग कोणकोणते असू शकतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. नंबर 1, कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स. मित्रांच्या बरोबर संवाद साधणे, त्यांच्याशी चर्चा करणे, हा एक मार्ग असू शकतो ताणतणाव कमी करण्याचा. त्यानंतर पुढं काय असू शकतं? विथ दी पियर्स. समवयस्क आपले जे मित्र असतात त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणं आवश्यक आहे. विथ कझिन्स, चुलत भाऊ बहीण किंवा आणखी कोणी आपले आजूबाजूला असणारी जे काही नात्यांमधील जे समवयस्क असतील त्यांच्याशी चर्चा करू शकतो. टीचर्स, शिक्षकांशी चर्चा करू शकतो. आपल्या काही समस्या आपण शिक्षकांना सुद्धा सांगू शकता. शिक्षकसुद्धा त्याच्यावर काहीतरी विचार करून तुम्हाला काही मार्ग सुचवू शकतात तुमच्या ताणतणावावर. ठीक आहे. किंवा योग्य त्या मोठ्या व्यक्तींशी चर्चा करून ते तुमचं सोल्युशन तुम्हाला मिळवून देऊ शकतं. अँड मोर इम्पॉर्टंटली पेरेंट्स, सगळ्यात महत्त्वाचं पालक. आपल्या घरी आपण आपल्या पालकांशी चर्चा करणं आवश्यक आहे. नोटिंग डाऊन आवर फिलिंग्स. एखाद्या भावना, एखादी गोष्ट, एखादी घटना बघितल्यानंतर आपल्याला काय वाटलं त्या गोष्टी नोट डाऊन करणं आवश्यक आहे. त्यांच्या कुठेतरी नोंदी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून थोडंसं आपण डायरी लेखन करणं, दैनंदिनी लिहिणं, ही एक प्रक्रिया जरूर करायला हरकत नाही. की त्याच्यामुळं आपण आपल्या भावना वेगवेगळी एक्सप्रेस करतो, बाहेर काढतो. ठीक आहे. एक्सप्रेसिंग आवर फिलिंग्स विथ नियर अँड डिअर वन्स. आपल्या भावना जवळच्या आणि आपल्या आवडत्या व्यक्तींच्या समोर व्यक्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ती याच्यामुळे आपल्याला ताणतणाव कमी करता येतो. फॉस्टरिंग दी हॉबीज लाईक मटेरियल कलेक्शन. म्हणजे काही गोष्टी कलेक्ट करण्याची काही छंद जोपासू शकतो. फोटोग्राफीचा छंद असू शकतो. रीडिंग, वाचनाचा छंद असू शकतो. वाचन ही एक चांगली संकल्पना आहे. वाचनाचा छंद जोपासू शकतो. कुकिंग, स्कल्पचरिंग, ड्रॉइंग, रांगोळी, डान्सिंग, या सगळ्या गोष्टींचे आपण छंद जोपासू शकतो. स्वयंपाक करण्याची कला अवगत करणे, स्कल्पचरिंग, शिल्पकला शिकणे किंवा काही शिल्प तयार करणं, ओबडधोबड का असेनात पण ते प्रयत्न करणं. ड्रॉइंग, चित्र काढणे, रांगोळी घालणे, त्यानंतर नृत्य करणे, अशा अनेक गोष्टींच्या मधून आपण आपले ताणतणाव कमी करू शकतो. बाय डायव्हर्टिंग दी एनर्जी अँड माइंड टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्स आर ऑटोमॅटिकली न्यूट्रलाइज्ड. सकारात्मक विचारांच्या दृष्टीनं आपण जर काम करायला लागलो, त्या दिशेनं आपण जर चाललो, तर नकारात्मक गोष्टी आपोआप आपल्या मनातून निघून जातात. व्हाय डू यू वेट फॉर पिरियड्स ऑफ म्युझिक, PT, ड्रॉइंग इन दी क्लासरूम? आपण संगीताच्या तासाची, PTच्या तासाची म्हणजे खेळाच्या तासाची किंवा चित्रकलेच्या तासाची वाट पाहत असतो. का? कारण त्या गोष्टी आनंद देतात. तर मग मित्रांनो, लक्षात घ्या, प्रख्यात लेखक पु ल देशपांडे यांनी लिहून ठेवलं त्याप्रमाणे
उदरनिर्वाहाचं साधन म्हणून, जीवन जगण्याचं साधन म्हणून आपण काही शिक्षण घेत असतो. ते आपलं शिक्षण घेतल्यानंतरचं ते काम आपण जरूर करूच, परंतु त्याशिवाय जीवन आनंदी पद्धतीनं जगण्यासाठी हे संगीत, खेळ, चित्रकला किंवा यासारखे काही कलात्मक गोष्टींचं छंद जोपासणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे असं त्याने सांगितलेलं आहे. कारण ह्या गोष्टी आपल्याला आनंद देणार आहेत. म्हणून मित्रांनो, मी सर्वांना अशी विनंती करतो, तुम्ही सगळ्या गोष्टी जरूर करा, तुमचे कामं करा, अभ्यास करा, सगळं करा, परंतु त्याच्यामध्ये म्युझिकला, खेळाला, चित्रकला, इतर काही छंद असतील त्यांना जरूर स्पेस असलाच पाहिजे. तो जरूर द्या, ते तुम्हाला आनंद देतील. ओके. लर्निंग अँड लिसनिंग टू द म्युझिक, सिंगिंग कीप्स अस हॅपी अँड ड्राईव्ज अवे फ्रॉम द स्ट्रेस. गाणं ऐकणं, संगीत ऐकणं, गाणं म्हणणं, ह्या गोष्टींमुळं आपण आनंदी होतो आणि ते ताणतणावापासून आपल्याला मुक्तता देतं. म्युझिक हॅज द पॉवर ऑफ चेंजिंग द माइंडसेट. संगीतामध्ये मनाची जी स्थिती असते ती मनाची स्थिती बदलण्याची क्षमता असते. इम्पॉर्टन्स ऑफ आउटडोअर गेम्स इज अनपॅरलल. बाहेर म्हणजे मैदानी खेळ हे जे असतात, ह्या मैदानी खेळांचं जे महत्त्व आहे हे अतुलनीय आहे. म्हणजे कोणाशी त्याची तुलनाच करता येत नाही असं ते आहे. त्यात काय काय फायदे होतात ते आपण पाहूया. देर आर व्हेरियस बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स लाईक इट कॉजेस फिजिकल एक्झरसाइज. शारीरिक व्यायाम तर घडतो. इम्प्रूव्ज डिसिप्लिन, शिस्त वाढते. नियम पाळणं हा प्रकार वाढतो. इंटरॅक्शन वाढतं एकमेकांच्या बरोबर. मी काय करायचं आहे, तू काय करायचं आहे हे एकमेकांना समजावून सांगण्यामध्ये इंटरॅक्शन्स वाढतं. टेंडन्सी ऑफ युनिटी. सांघिक खेळ असतील तर त्या सगळ्या संघामध्ये एक युनिटी असावी. आपण सगळे मिळून तू असं कर, मी असं कर, असं करून काही प्लॅनिंग ठरवणं आणि त्याप्रमाणे खेळ करणं. इथं युनिटी वाढते, एकता वाढते. लोनलीनेस इज ड्रिव्हन अवे. एकाकीपणा बाजूला जातो. अँड पर्सन बिकम्स मोर सोशल. आणि त्यामुळे व्यक्ती जास्त सामाजिक बनते. रेग्युलर एक्झरसाइजिंग, मसाजिंग, व्हिजिटिंग दी स्पा टू हेल्प टू रिलीव्ह दी स्ट्रेस. तर वेगवेगळ्या व्यायामाचे जे प्रकार असतील, मसाज करून घेणं असेल, मॉलिश करणं असेल किंवा एखाद्या स्पाला व्हिजिट देणं असेल, याच्यामुळे सुद्धा ताणतणाव कमी होऊ शकतो. योगा इज नॉट लिमिटेड फॉर आसनास अँड प्राणायाम बट इट इन्क्लूड्स डिसिप्लिन, बॅलन्स्ड अँड गुड फूड अँड मेडिटेशन ऑल्सो. तर योगामध्ये फक्त योगासनच असतात असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये प्राणायाम, श्वास घेणं, श्वास सोडणं, त्याच्यावर नियंत्रण असणं, याच्यावर आपण ताबा ठेवू शकतो. त्याचबरोबर स्वयंशिस्त येत असते त्याच्यामध्ये. बॅलन्स्ड अँड गुड फूड घेणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. संतुलित योग्य आहार घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर ध्यानधारणासुद्धा महत्त्वाची आहे. डीप ब्रीदिंग, योगिक स्लीप, योगासनास एटसेट्रा आर गुड फॉर हेल्थ. खोल श्वास घेणं, योग निद्रा घेणे, योगासनं करणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. ओके. आता मित्रांनो, योगांच्यामुळं शारीरिक ताकद अशी खूप वाढेल असं होत नाही, परंतु मानसिक स्थिरता किंवा एक डिसिप्लिन आपल्यामध्ये आणता येते. मेडिटेशन हेल्प्स टू इम्प्रूव्ह दी ॲबिलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ध्यानधारणेमुळं एकाग्रता वाढवता येते. इट इम्पार्ट्स पॉझिटिव्हिटी इन आवर टेम्परामेंट. त्याच्यामुळे सकारात्मकता येत असते. मेडिटेशन हेल्प्स द स्टुडंट्स टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन देअर स्टडीज. विद्यार्थ्यांची एकाग्रता या मेडिटेशनमुळं वाढू शकते. डेलिबरेट इन्कल्केशन ऑफ कॅरेक्टर्स लाईक टाईम मॅनेजमेंट, प्लॅनिंग ऑफ आवर ओन ड्युटीज अँड डिसिजन पॉवर इज नथिंग बट कल्टिवेटिंग दी सोशली स्ट्रॉंग अँड आयडियल पर्सनॅलिटी. म्हणजे मुद्दाम काही गोष्टींची पूर्तता करणं म्हणजे वक्तशीरपणा, टाईम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन, त्याचबरोबर आपल्या इतर जे काही कर्तव्य असतात त्या कर्तव्यांचं प्लॅनिंग करणं, नियोजन करणं,
आणि डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय घेण्याची क्षमता असणं, या सर्व गोष्टींच्यामुळं आपण एक सुदृढ आणि आयडियल पर्सनॅलिटी म्हणजे किंवा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला सादर करू शकतो. We have all the ways to manage our stress. However, if those are not successful due to certain reasons, it leads to some more serious problems like depression and frustration. जर ताणतणाव कमी करण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आपण वापरत असतो, ते व्यवस्थितपणानं पूर्ण झाले नाहीत तर डिप्रेशन म्हणजे व्यक्ती खचते किंवा फ्रस्ट्रेट होऊ शकते, निराश होऊ शकते. मेडिकल ॲडवाईस, काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी आर अवेलेबल फॉर सच पर्सन्स. वैद्यकीय मदत, त्यानंतर सल्लामसलत, त्यानंतर सायकोथेरपी, मानसिक उपचार, अशा प्रकारच्या गोष्टी करून त्या व्यक्तींच्यावर आपण उपचार करू शकतो. सिमिलरली मेनी NGOs also provide helping hand. Let us see some information about those. NGOs म्हणजे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स. काही खाजगी संस्था असतात की अशा पद्धतीने त्या अशा बाधित व्यक्तींना मदत करत असतात. नंबर 1, युनिफाईड मूवमेंट अगेन्स्ट टोबॅको. तंबाखू विरुद्ध एकत्र येऊन निर्माण केलेली एक चळवळ आहे. दिस मूवमेंट हॅज बीन स्टार्टेड बाय 45 डिफरंट वेल नोन ऑर्गनायझेशन्स लाईक WHO, टाटा ट्रस्ट एटसेट्रा. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर टाटा ट्रस्ट यासारख्या आणखी इतर काही संस्था एकत्र येऊन तंबाखू विरुद्ध काम करत आहेत, तंबाखू विरुद्ध मोटिवेशन करत आहेत. दिस मुवमेंट इज ॲक्टिव्ह फॉर कंट्रोलिंग दी टोबॅको कन्झम्पशन अँड प्रोव्हाइडिंग गायडन्स टू ॲक्टिव्हिस्ट्स अगेन्स्ट टोबॅको. तंबाखू विरुद्ध काम करण्यासाठी जे कार्यकर्ते असतात त्यांना मदत करतं किंवा त्यांना मार्गदर्शन करत असतं. सलाम मुंबई फाउंडेशन. दिस ऑर्गनायझेशन रन्स प्रोग्राम्स इन व्हेरियस स्कूल्स इन मुंबई टू एम्पॉवर दी चिल्ड्रन लिव्हिंग इन स्लम एरिया इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, स्पोर्ट्स, आर्ट्स, बिझनेस. This organization encourages the children to take education by helping them to improve their health and lifestyle. त्यांचं आरोग्य, त्यांचं राहणीमान चांगलं करून त्यांना शिक्षण पूर्ण करणं आणि त्या शिक्षणातून अधिक प्रगती करण्यासाठी मदत करत असते. This trust has made some districts in Maharashtra completely tobacco free through hard work. खूप परिश्रम घेऊन महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधून यांनी तंबाखूचं उच्चाटन करून टाकलेलं आहे. Since the year 2002, this organization is working with various schools in urban and rural area for making this society tobacco free. तंबाखूमुक्त समाज बनवण्यासाठी ते अनेक शाळांमधून काम करत आहे. This program is being implemented with the help of government in about 200 schools in Mumbai and 14,000 schools in rest of the Maharashtra. मुंबईतील 200 शाळा आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असलेल्या 14,000 शाळांच्या मध्ये ही संस्था काम करत असते. द ओथ ऑफ फ्रीडम फ्रॉम टोबॅको इज टेकन इन एव्हरी स्कूल ॲज पर दी गव्हर्मेंट लेटर. तर अशा प्रत्येक शाळांच्या मधून आपण तंबाखूपासून लांब राहू, तंबाखूपासून मुक्त राहू अशा प्रकारची शपथ घेण्याची प्रक्रिया अनेक शाळांच्या मध्ये राबवली जात असते. इथं काउन्सिलिंग प्रोसेस दाखवलेली आहे, म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींच्या बरोबर चर्चा सत्र दाखवलेलं आहे, म्हणजे समुपदेशनाची प्रक्रिया दाखवलेली आहे. गव्हर्मेंट स्कीम्स, फोन नंबर और हेल्पलाइन नंबर्स आर पब्लिश्ड इन न्यूजपेपर टू हेल्प द चिल्ड्रन इन डिस्ट्रेस और फेसिंग एनी टाइप ऑफ प्रॉब्लम. चिल्ड्रन कॉन्टॅक्ट द हेल्पलाइन टू नॅरेट देअर प्रॉब्लेम्स. प्रॉपर हेल्थ अँड गाईडलाईन्स आर ऑफर्ड टू चिल्ड्रन. तर शासनानं असे काही फोन नंबर्स, काही हेल्पलाईन नंबर्स डिस्प्ले केलेले असतात, पब्लिश केलेले असतात की ज्याच्यावर एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला जर काही समस्या येत असतील, कोणी काही त्रास देत असेल वगैरे असं जर काही असेल तर ते त्या नंबरशी संपर्क करू शकतात, आपली समस्या सांगू शकतात आणि त्याचं योग्य ते उत्तर किंवा त्याचं योग्य ते सोल्युशन ते मिळवू शकतात. अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळे प्रयत्न शासनामार्फत सुद्धा केले जात असतात. यामध्ये आता चिराग ॲप
म्हणून एक ॲप आहे. त्या ॲपबद्दल आपण जरूर माहिती घ्या. CHIRAG चिराग ॲप, की ज्याच्यामध्ये एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला काही त्रास होत असेल, त्यांचे बालहक्क जर बाधित होत असतील तर त्याच्याबद्दल मदत मागण्याची त्याच्यामधून सुविधा मिळू शकते. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर इतरांच्यासाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.